देशामध्ये जम्मू काश्मीर, आसाम, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, गुजरातमध्ये एनआयएनं छापेमारी केली आहे। अमरावती जिल्ह्याच्या छायानगर भागात एनआयएच्या टीमनं छापा मारलाय। या कारवाईत एका 35 वर्षीय तरुणाला ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। हा तरुण पाकिस्तानातील जैश ए मोहम्मद या संघटनेच्या संपर्कात होता का याची देखील चौकशी एनआयएकडनं केली जाते। गेल्या 6 महिन्यांपासून या युवकाचे पाकिस्तानातल्या प्रतिबंधित संघटनेशी संपर्क असल्याची माहिती एनआयएला मिळालेली होती। राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच एनआयएने काल रात्री महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश, जम्मू काश्मीर या राज्यासह या 5 राज्यांमध्ये काल छापेमारी केली। 19 ठिकाणी छापेमारी आहे आणि अमरावती शहरातसुद्धा काल रात्री एनआयएच्या पथकानं जो छापा टाकलेला। एनआयएचे काही अधिकारी जे आहे ते काल अमरावतीमध्ये रात्री उशिरा 2 ते 3च्या सुमारास दाखल झाले आणि त्यांनी अमरावती पोलीस आयुक्तालयातील क्राईम ब्रँचचे काही पोलिसांचं पथक आणि इंटेलिजन्स ब्युरोचं पथक यासह त्यांनी अमरावतीच्या छायानगर भागात छापा टाकला। या छाप्यामध्ये त्यांनी छायानगर परिसरातील एका युवकाला ताब्यात घेतलेला आहे। हा युवक जो आहे गेल्या काही दिवसांपासून गेल्या 6 महिन्यांपासून पाकिस्तानातील जी बंदी असलेली संघटना आहे जैश ए मोहम्मद या संघटनेच्या संपर्कात असल्याची माहिती जी आहे ती एनआयएच्या तपासात त्यांच्यात माहिती झालेली आहे। त्या आधारावरच एनआयए गेल्या काही दिवसांपासून या युवकाच्या हालचालीवर जे आहे ते लक्ष ठेवून होतं आणि त्यांना जेव्हा काही यात मोठे पुरावे आढळले त्यानंतर एनआयएचं पथक जे आहे ते अमरावतीत दाखल झालं। अमरावतीत दाखल झाल्यानंतर रात्री उशिरा या युवकाला ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि अमरावतीच्या या राजापेठ पोलीस स्टेशनच्या परिसरात या एनआयएच्या पथकाकडून जे आहे त्या युवकाची तपासणी सुरू आहे। गेला हा युवक जो आहे हा युवक नेमका पाकिस्तानात जी बंदी असलेली जी संघटना जैश ए मोहम्मद या संघटनेच्या ताब्यात संपर्कात नेमका कसा आलेला आहे, या युवकाचं या संघटनेच्या काही लोकांसोबत कितीदा बोलणं झालेलं आहे आणि नेमकं या युवकाने काय माहिती दिलेली आहे याचा जो संपूर्ण तपास आहे ते एनआयएचं पथक जे आहे ती या ठिकाणी करत आहे आणि या एनआयएच्या पथकाला महत्त्वाचे काही पुरावे जे आहे ते हाती लागलेले आहे। एनआयएचे अधिकारी जे आहे आज सायंकाळी 4 वाजता या संदर्भातली माहिती जी आहे ती देण्याची शक्यता जी वर्तवण्यात येत आहे। मात्र एनआयएचं पथक या ठिकाणी दाखल झाल्यानं संपूर्ण जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात खळबळ। आणखी अशाच काही आपण घडामोडी बघूयात एका छोट्याशा ब्रेक नंतर। आमदार म्हणून निवडून आल्यानंतर निलेश राणे अनधिकृत भोंग्यांबाबत आक्रमक झालेले पाहायला मिळतात। कुडाळ तालुक्यातील धार्मिक स्थळांवर लावलेल्या कायमस्वरूपी अनधिकृत भोंग्यांवर कारवाई करा अशी मागणी निलेश राणे यांनी केली आहे। बीडच्या केज तालुक्यातील मसाजोगचे मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला माजलगावकरांनी मदतीचा हात दिलाय। कुटुंबाला 13,68,000 रुपयांची मदत देण्यात आली आहे। वरणगाव शहरात 25 कोटी किमतीच्या पाणीपुरवठा योजनेचं काम संथ गतीनं सुरू असल्यानं त्याचा फटका नागरिकांना बसणार आहे। आजपासून 16 डिसेंबरपर्यंत पाणीपुरवठा बंद असेल। सातारा जिल्ह्यात दूध दरवाढीसाठी शेतकरी संघटना आक्रमक झाल्यात। 23 डिसेंबरपासून आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। या दरम्यान इतर जिल्ह्यातून होणारी दूध वाहतूक देखील बंद करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय। मालेगावसह नाशिक जिल्ह्यामध्ये कांदा पीक विमा रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आलेला आहे। एकट्या मालेगावातच तब्बल 500 हेक्टर जमिनीवर बोगस पीक विमा काढल्याचं उघड झालंय। या बोगस शेतकऱ्यांनी तब्बल 4 कोटी लाटण्याचा कट रचल्याचं समोर आल्यानं त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे। विधानसभा निवडणुका संपताच आता चिखली नगरपालिका प्रशासन ॲक्शन मोडवर आलंय। चिखली शहरात अनेक वर्षांपासून असलेलं जुना मेहकर रोडवरील अतिक्रमण पोलीस बंदोबस्तात हटवण्यास पालिका प्रशासनानं सुरुवात केली आहे। नंदुरबारमध्ये शेतातील 16 एकर ऊसाला आग लागली। ऊस जळाल्यानं शेतकऱ्यांचं 23 लाख रुपयांचं नुकसान झालंय। नंदुरबार जिल्ह्यातल्या नवापूर शहरातील बाजारात जनरेटर दुरुस्त करणाऱ्या दुकानाला भीषण आग लागली। दुकानातील साहित्य जळून खाक झालंय। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाचं काँक्रिटीकरण करणाऱ्या ठेकेदाराच्या निष्काळजीपणाचा फटका वाहन चालक आणि प्रवाशांना बसतोय। अपूर्ण अवस्थेत असलेल्या काँक्रिटीकरणामुळे एक स्विफ्ट कार तब्बल 20 ते 25 फूट हवेत उडाली। पिंपरी चिंचवड पोलिसांच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकानं तडीपार आरोपीला मोठ्या शिताफीनं अटक करून घरफोडीचे 5 आणि वाहन चोरीचा 1 गुन्हा उघडकीस आणलाय। आरोपी अभिजित रॉयकडून 1 दुचाकी आणि 6 वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल जप्त केलेत। महावितरण विभागाचा अजब गजब कारभार पुन्हा समोर आलाय। कनेक्शन नाही, मीटर नाही, तरीही एक शेत मजुराला 960 रुपयांचं विद्युत बिल दिल्याचा प्रकार अकोल्यातील आडगाव बुद्रुकमध्ये घडलाय। धाराशिवमध्ये शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर बिबट्यानं हल्ला केला। हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी झालाय।
पूर्व विदर्भातील प्रसिद्ध असलेलं घोडाझरी जलपर्यटन स्थळ गेल्या 4 महिन्यांपासून बंद आहे आणि पर्यटन स्थळाची नव्यानं निविदा ब्रेकनंतर स्वागत दुपारच्या बातम्यांमध्ये. आणि आता बातमी आहे नांदेडच्या शासकीय रुग्णालयाला पुरवठा झालेलं एक औषध प्रयोगशाळेच्या तपासणीमध्ये बनावट असल्याचं समोर आलंय. नांदेडमधील शासकीय रुग्णालयाला एका कंपनीनं अमॉक्सक्लॅव या औषधाचा पुरवठा केलेला होता आणि हे अँटीबायोटिक आहे. रुग्णालयाला येणारे प्रत्येक औषध हे तपासणीसाठी पाठवलं जातं आणि त्याचप्रमाणे हे औषध सुद्धा ऑक्टोबरमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आलेलं होतं. या तपासणीमध्ये औषधात योग्य प्रमाणात औषधी गुणधर्म नसल्याचं आढळलं आणि त्यानंतर या औषधाचा जवळपास 1.5 लाख गोळ्यांचा साठा तसाच साठवून ठेवण्यात आला होता. याबाबत अन्न आणि औषध प्रशासनाला माहिती देण्यात आली. त्यानंतर प्रशासनानं तो साठा सीज केल्याचं जिल्हा शल्यचिकित्सकांनी सांगितलं. अन्न आणि औषध प्रशासनानं याबाबत संबंधित कंपनीवरती अद्याप गुन्हा दाखल केला नसल्याची माहिती समोर आली आहे. सातारा जिल्ह्यामध्ये दूध दरवाढीसाठी शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. येत्या 23 डिसेंबरपासून दूध बंद आंदोलन करणार असल्याचा इशारा शेतकरी संघटनांनी दिलाय. गाईच्या दुधाला 27 ते 28 रुपये दर मिळतोय तर म्हशीच्या दुधाला 47 रुपये दर मिळतोय. अशातच बाजारपेठेत दुधाची विक्री दुप्पट दरानं केली जाते आणि शेतकऱ्यांना खूप कमी दर मिळतोय. त्यामुळे खर्च सुद्धा भरून निघत नाही. त्यामुळे शेतकरी वर्गात कमालीची नाराजी आहे. त्यामुळे येत्या 23 डिसेंबरपासून शेतकरी दूध संकलन केंद्रांवरती दूध विक्री करणार नाहीत. त्याचसोबत सातारा जिल्ह्यातनं दुधाची वाहतूक सुद्धा होऊ देणार नाही असा इशारा शेतकऱ्यांसोबतच शेतकरी संघटनांनी दिलाय. आज या निवडणुका झाल्या. या निवडणुका होऊन काही दिवस आत्ता झालेत. अजून खाते वाटप झालेलं नाही, मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. तर त्यामुळे आम्ही 23 तारखेला दूध बंद बेमुदत दूध बंदचा आंदोलनाचा इशारा दिला आहे. आणि या काळात अधिवेशन जे होणार आहे त्या अधिवेशनात सुद्धा या दूध दरावर आपल्या होणाऱ्या मंत्रिमंडळानं विचार करावा, त्या आवाज उठवावा व शेतकऱ्यांना योग्य दर मिळवून द्यावा हीच मी मागणी करतो. सिंधुदुर्गातील प्रसिद्ध आंगणेवाडीच्या जत्रेची तारीख ठरली आहे. आंगणेवाडी येथील श्रीदेवी भराडी मातेची जत्रा ही 22 फेब्रुवारीला होणार आहे. भराडी माता देवस्थान समितीच्या वतीनं ही तारीख देण्यात आली आहे. आंगणेवाडीच्या जत्रेसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातनं लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. शिर्डीला जाणाऱ्या साई भक्तांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आजपासून साई मंदिरात हार, फुलं आणि प्रसाद घेऊन जाता येणार आहे. कोरोना काळापासून साई मंदिरात हार, फुलं, प्रसाद नेण्यास बंदी घालण्यात आली होती. ती आता हायकोर्टानं उठवली आहे. त्यामुळे आता भाविक आणि भक्तांना हार, फुलं, प्रसाद घेऊन मंदिरात जाता येणार आहे. माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या हस्ते साई संस्थान कामगार